हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय मोनिका होमस्टडी यूट्यूब चॅनल. 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्सचा आज डे 13 हा आलेला आहे. बिलकुल 0% इंग्लिश शिका फक्त आणि फक्त मोनिका होमस्टडी यूट्यूब चॅनलवर. काल मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण मी आउट ऑफ टाऊन गेली होते, तर मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे. पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला रेग्युलर मिळत जातील, पण एखाद्या दिवसाने थोडं ढकललं जाईल, पण मग तरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे म्हणून. तर चला तर आपल्या वर्बचं सुरू होतं ते सुरू करूया. तर आपलं रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब चालू होतं. तर बघा, पहिले रेग्युलर वर्ब म्हणजे काय? द वर्ब विच चेंज देअर टेन्सेस ॲडिंग डी ऑर इडी सफिक्स आर कॉल्ड रेग्युलर वर्ब. इथे डी दिलेला आहे, तर त्याच्या जागी प्रिंटिंग मिस्टेकसाठी ई आहे. तर बघा, ज्या क्रियापदाच्या शेवटी ई किंवा ईडी प्रत्यय लावून त्याचा काळ बदलला जातो त्यास रेग्युलर वर्ब असं म्हणतात. ज्या वर्बला शेवटून ई किंवा ईडी असतो पास्ट, फ्युचर, परफेक्ट टेन्समध्ये, तर त्या वर्बला आपण रेग्युलर वर्ब म्हणतो. दुसरं इरेग्युलर वर्ब म्हणजे द वर्ब विच हॅव डिफरंट स्पेलिंग्स इन इच टेन्स आर कॉल्ड इरेग्युलर वर्ब. ज्या क्रियापदाचा काळ बदलविताना वॉवेल्स व कॉन्सोनंट बदलविले जातात त्यास इरेग्युलर वर्ब म्हणतात. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणारच आहोत. तर इरेग्युलर वर्ब थोडे कठीण आहे, पण ते सोपेही आहे. तर आपण पहिले रेग्युलर वर्ब बघूया. तर बघा, पहिला काय आहे? V1 म्हणजेच प्रेझेंट इंडिफायनेट. दुसरं पास्ट इंडिफायनेट. तिसरं पास्ट पार्टिसिपल आणि चौथा आहे V4 पास्ट प्रेझेंट पार्टिसिपल. पहिल्या याच्यामध्ये V1 म्हणजेच लुक हा वर्ड घेतलेला आहे. तो पास्ट इंडिफायनेटमध्ये V2मध्ये लुक्ड ईडी लावलेला आहे. V3मध्ये पण लुक्ड आहे आणि V4मध्ये शेवटून प्रत्येक वर्डला ING लागत असतं. तर V1चा दुसरा वर्ड आहे प्लेड, प्ले. वॉच्ड, वॉचिंग. किलिंग. म्हणजे जे पुढचे दोन V2 आणि V3 आहे त्याला ईडी प्रत्यय लावलेलंच असतं. प्रूव्ड, प्रूविंग, हिअर्ड, हिअरिंग. सो असे आपण इरेग्युलर वर्ब लिहितो. जे आणखी काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगेलच. इरेग्युलर वर्बमध्ये कसं आहे की V1, V2, V3, V4 अगदी वेगळं असतात. V1मध्ये जे स्पेलिंग आहे ते V2, V3, V4मध्ये राहत नाही सहजासहजी. अरोज म्हणजे पास्ट, अरोज, आणि फ्युचर म्हणजे पास्ट पार्टिसिपल अरायझन. V4मध्ये ING लावलेलं आहे. जे V1 घेतलं त्यालाच ING लावतो. तर V2मध्ये बॉट होतं, V3मध्ये बॉट होतं, V4मध्ये बाईंग होतं. तसं सिंगचं सुद्धा आहे. सिंग, सॅंग, संग, सिंगिंग. ब्रिंग, ब्रॉड, ब्रिंगिंग. चूज, चोज, चोजन, चूजिंग. कम, केम, कमिंग. स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग. कीप, केप्ट, कीपिंग. सिक, सॉर्ट, सिकिंग. लिव्ह, लिव्हिंग. ओके, तर असे काही वर्ब्स आहेत, इरेग्युलर आहेत. म्हणजेच त्याचे जी बाकीचे V2, V3 आहेत त्याच्यामध्ये स्पेलिंग चेंज असतात. नेक्स्ट आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये प्रेझेंट अँड पास्ट असतं. म्हणजे ॲम प्रेझेंटमध्ये बघा, ॲम पास्टमध्ये त्याचं वॉज असतं. प्रेझेंटमध्ये इज असलं तर पास्टमध्ये वॉज असतं. आर असलं तर वेअर असतं. डू असलं तर डीड असतं. डज असलं तर डीड आपण यूज करतो. म्हणजे प्रेझेंटच्या सेंटेन्समध्ये ॲम, इज, आर, डू, डज, हॅज, हॅव वापरतात. आणि पास्टचं जर सेंटेन्स असलं तर वॉज, वेअर, डीड, हॅड असंच वापरतात प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये. आणि मॉडल ऑक्झिलरीमध्ये प्रेझेंटमध्ये कॅन, मे, विल, शाल हे वापरतात. आणि तसं पास्टमध्ये कुल्ड, माइंड, वुल्ड, शुल्ड, मस्ट, आउट, टू, डेअर, नीड, यूज टू हे हेल्पिंग वर्ब आहेत ते वापरतात. ओके, तर टेस्ट सिरीज उद्या येईलच सकाळी. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तुमच्या मोबाईलची घंटीसुद्धा अशीच वाजणार. बाय फ्रेंड्स, व्हिडिओ उद्या.